बाबा धीरज सिंग यांच्या हत्येमागे रणबीर सिंगचा हात, कुटुंबियांनी केलेल्या आरोपाने प्रचंड खळबळ। बाबा धीरज सिंग यांच्या हत्येमागे मास्टरमाइंड व्यक्ती प्रथम महापौर भगवान करंकाळ यांचाही दावा। आमदार अनुप अग्रवाल यांनी विधिमंडळ अधिवेशनात मांडला धुळे शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न। आणि धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 6 अंधारात पथदिवे लावा अन्यथा मनपात आंदोलन, मनसेने दिला इशारा। धुळे शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर काही दिवसांपूर्वी गुरुद्वारामध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती। मुंबई येथे उपचार सुरू असताना त्यांचं दुर्दैवी निधन झालं। या हल्ल्याचा मास्टरमाइंड गुरुद्वारातीलच रणबीर सिंग आहे असा खळबळजनक आरोप बाबा धीरज सिंग यांच्या कुटुंबियांनी साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला। या पत्रकार परिषदेला बाबा धीरज सिंग यांचे कुटुंबीय भूपेंद्र सिंह, किशन सिंग पंजाब, दर्शन सिंग कौर, सुखविंदर कौर, निर्लेप कौर, दारा सिंग, पूरन सिंग कौर हे उपस्थित होते। धुळे शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर जो हल्ला झाला तो रणबीर सिंग याने संपत्तीसाठी केला आहे असा खळबळजनक आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला। बाबाजींची संपत्ती माझ्या नावावर करा अशी मागणी त्याने अनेक वेळा केली होती। बाबाजींच्या जागी मला गुरुद्वाराचा प्रमुख करा अशी मागणी करण्यासाठी तो पंजाब येथे देखील आला होता असंही कुटुंबियांनी यावेळी स्पष्टीकरण दिलं। तसेच या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपविण्यात यावा अशी देखील मागणी यावेळी केली। त्यांच्या कुटुंबियांनी रणबीर सिंग यांच्याविरुद्ध तक्रार देखील दाखल केली आहे। रणबीर सिंग यांच्या परिवारांची बँक खाती तपासण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली। बाबा धीरज सिंग यांच्या परिवाराला रणबीर सिंग यांच्याकडून धमक्या देखील येत असून आमच्यावर गोळीबार होण्याची देखील शक्यता आहे असं देखील बाबा धीरज सिंग यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। बाबा धीरज सिंग यांच्या कुटुंबियांनी या केलेल्या आरोपामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे। वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह। मैं भूपेंद्र सिंह, किशन सिंह, जो ये बाबा जी का मर्डर हुआ है उसका जो मुख्य आरोपी है वो रणबीर सिंह सुखदेव सिंह है। ये उसने प्रॉपर्टी और जायदाद के लालच में आकर किया है। वो बाबा की चढ़ाई देकर उसको ऐसे होगा कि मैं बहुत जल्दी बाबा बन जाएंगे और मेरे को दस्तार बांध दी जाए। जब भी एक दो बार हमारे गांव में आया, हमें उसने बोला कि बाबा को बोलकर मेरे को प्रीस्ट बनवा दो। हमने बोला कि हम बाबा को नहीं बोल पाएंगे और संगत को नहीं बोल पाएंगे, ये बाबा का और संगत का मामला है। तो उसने हमें बोला कि जब 1987-88 में नंदेड़ में बाबा साधु सिंह मोनी का मर्डर हुआ था तो ऐसा तो हो ही सकता है ना। ये हमें थ्रेट किया गया। हमने ये बात बाबा को बोली, बाबा बोले कोई बात नहीं, पागल है, कुछ नहीं करेगा। वो ये आज साज सामने आ गया है। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी गुरुद्वारामध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती। मुंबई येथे उपचार सुरू असताना त्यांचं दुर्दैवी निधन झालं। हा हल्ला सुनियोजित असून त्याचा तपास CBI मार्फत करण्यात यावा अशी मागणी धुळे मनपाचे प्रथम महापौर व उबाठाचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख भगवान बापूजी करंकाळ यांनी पत्रकार परिषदेत केली। बाबा धीरज सिंग यांची हत्या हा श्रद्धा आणि भक्तीवर केलेला आघात असून या हत्येमागे मोठी व्यक्ती मास्टरमाइंड असल्याचा दावा देखील करंकाळ यांनी यावेळी केला। या संदर्भात धुळ्यात 15 डिसेंबर रोजी तेली भवन येथे सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार असून सर्व धर्मातील धर्मगुरू शहरातील नागरिकांनी बैठकीला उपस्थित राहावं असं आवाहनही त्यांनी केलं। 22 डिसेंबर रोजी लाक्षणिक उपोषण करणार असं देखील त्यांनी सांगितलं। बाबा धीरज सिंग धुळ्यात शांतता राखण्यासाठी नेहमी पुढे असायचे। त्यांनी 45 वर्ष धुळ्यात शांतता कशी राहील यासाठी मोठं काम केलं। करंकाळ यांनी यावेळी सरकारचा निषेध देखील व्यक्त केला। तसेच हल्ला करणाऱ्या व्यक्तीला बाहेरून मार्गदर्शन करणारा मास्टरमाइंड आहे असा देखील संशय यावेळी त्यांनी व्यक्त केला। काल बाबा धीरज सिंगजी ज्यांच्यावर 1 डिसेंबरला प्राणघातक हल्ला झाला होता त्यांची प्राणज्योत मुंबईमध्ये कोकिलाबेन अत्यंत मोठ्या रुग्णालयामध्ये प्राणज्योत मावळली त्यांची।
आणि आज त्यांच्यावर अंतिम संस्कार झाला। हा साधू समुदायावर नाही तर हा भक्ती आणि श्रद्धेवर झालेला आघात आहे। या आघाताच्या मूळ तळाशी जायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि भक्तजनांची बी इच्छा आहे। हा मास्टर माइंड ज्याला त्यांनी आश्रय दिला गुरुद्वारामध्ये राहण्याचा आणि खाण्याचा, लंगर खाण्याचा, प्रसाद खाण्याचा, त्याच जो व्यक्ती छत्रछायेत येतो आणि तोच त्यांचे प्राण घेतो, ही अत्यंत धुळेकर जनतेला आणि सगळ्या समुदायाला आणि भक्तांना एक न उलगडणारं असं कोडं हे झालेलं आहे। तर माझी मागणी आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून की याच्यामध्ये CID किंवा CBI चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी हल्ला केला 24 वर्षाचा तो तरुण आहे, त्याचे माथे कोणी भडकवले? मग त्याच्यामध्ये तो राजकीय कोणी नेता आहे का काही लोकांच्या आजूबाजूच्या लोकांचा त्या गुरुद्वाराची जी जागा आहे करोडो रुपयाची फार मोठी जागा आहे, त्या जागेवर कोणाचा डोळा आहे का? म्हणून तर नाही हा घातपात झाला अशी माझी मागणी आहे। आणि मी भगवान रामभाऊ करंका सहसंपर्क नेता झालो आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा मी महापौर पण पूर्वी होतो आणि एक आंदोलक चेहरा, एक चळवळीचा चेहरा, चळवळीचा कार्यकर्ता म्हणून माझी ख्याती आहे। म्हणून मी अत्यंत संवेदनशील या विषयाला मी हात घातलेला आहे। हा विषय तडीत जात नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही। धन्यवाद। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे शहरातील देवपूरमधील सुशी नाल्यावरील वाढती अतिक्रमणे तसेच महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर होत असलेल्या अतिक्रमणांच्या प्रश्नासह शहरातील कचरा संकलनाचा उडालेला बोजवारा, पावसाळ्यात शहरात साचणारं पावसाचं पाणी तसेच तापी पाणी योजनेसह शहरवासियांशी निगडीत विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आपला आवाज बुलंद केला। तसेच विविध योजनांसाठी तातडीने निधीची तरतूद करीत शहरवासियांना दिलासा देण्याची आग्रही मागणी केली। नागपूर येथे 3 दिवसांपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असून बुधवारी अधिवेशनात 2025-2026 या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चेच्या वेळी आमदार अग्रवाल यांनी शासनासह सभागृहाचं लक्ष वेधत विविध मागण्या मांडल्या। नगर विकास बाब क्रमांक 114 पान क्रमांक 73 अध्यक्ष महोदय, धुळे शहर माझ्या मतदारसंघात देवपूर एक भाग आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पाणी साचतं, परंतु अध्यक्ष महोदय मार्चच्या अधिवेशनामध्ये मी हा मुद्दा मांडला होता का सुशी नाल्यावरचं अतिक्रमण काढावं। त्यावेळेला आदरणीय बावनकुळे साहेबांनी 1 वर्षाची मुदत दिली होती, परंतु अजून त्याचं काहीच झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळं पाणी साचतं। परंतु जर 3 महिन्यात अजून 3 महिने बाकी आहे, जर नाही झालं तर त्या विषयावर त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी। आणि या निमित्ताने आम्ही स्ट्रॉम वॉटरचं एक प्रपोजल शासनाकडे मंजुरीस दिलेलं आहे। तरी आपल्या माध्यमातून माझी विनंती शासनाला का स्ट्रॉम वॉटरचं जे आमचं प्रकरण आहे ते कृपया त्यांनी लवकरात लवकर मंजूर करून द्यावं। अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 434 शहराच्या कचऱ्याविषयीचं महत्त्वाचा मुद्दा। अध्यक्ष महोदय, धुळे शहरात आज कचरा संकलनाचा जरी टेंडर काढलेला आहे तरी त्याला 5-5, 6-6 महिन्याचं पेमेंट आमची ड वर्ग महापालिका असल्या कारणाने दिलं जात नाही। अध्यक्ष महोदय, मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 6 अंधारात असून येथील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। त्यामुळे येत्या 2 दिवसात पथदिवे लावून हा प्रभाग उजळून टाका, अन्यथा जनतेला सोबत घेऊन मनपामध्ये तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा मनविसे उपाध्यक्ष शामक दादाभाई यांनी दिला आहे। मनपा आयुक्तांच्या नावे दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की प्रभाग क्रमांक 6 मध्ये पथदिवे बंद असल्यानं अंधाराचं साम्राज्य निर्माण झालंय। अंधारामुळे घरफोडी, दरोडे, अपघातांची शक्यता वाढली आहे। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झालाय। मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करून उपयोग झालेला नाही। आयुक्त म्हणून आपण नव्याने जबाबदारी स्वीकारली आहे, त्यामुळे येत्या 2 दिवसात प्रभाग क्रमांक 6 पुन्हा पथदिव्यांच्या उजेडाने उजळेल। तसं न झाल्यास मनसे तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा शामक दादाभाई, प्राची कुलकर्णी, अजित राजपूत, संदीप गडे, गौरव गीते, हर्षल परदेशी, विठ्ठल मराठे, श्याम देवकाते, निलेश गुरव, उज्ज्वला दादाभाई, विजय गुरुबा, कौस्तुभ कछवा, मयूर सोनार, दिनेश कोळी, राहुल पाटील यांनी दिला आहे। आणि प्रभाग क्रमांक 6चा एक नागरिक, आज आम्ही मनपा प्रशासनाला आणि माननीय आयुक्त साहेबांना निवेदन दिले। निवेदन देण्याचा विषय असा
की संपूर्ण प्रभाग क्रमांक 6 हा अंधारात असल्या कारणामुळे पथदिव्यांची कुठं चोरी झालेली आहे, कुठं पथदिवे चालू नाही आहेत, जिथं चालू आहे तिथं अतिशय प्रकाश कमी येतोय. तर काहीच सिस्टमॅटिक कारभार नसल्या कारणामुळे संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार फोन करून लेखी तक्रारी करून सुद्धा ते उडवाउडीचे उत्तर देतात, नागरिकांचे फोन ब्लॉक करतात. त्या संबंधित आम्ही मनपा प्रशासनाला आता आज आंदोलन करून निवेदन देण्यात आलेलं आहे. या अनुषंगाने बरेचसे सुरक्षितेचे विषय निर्माण होतात, जसं की महिला सुरक्षितता असो, आमच्या इथं अपघात असो किंवा इत्यादी टवाळखोरांचं वाढतं प्रमाण, कुठं व्यसन करणारे लोक असतील, अशा बरेच लोकांचं जे उपद्रीकरण आहे ते फार वाढतं आहे. त्या अनुषंगाने आम्ही मनपा प्रशासनाला आज निवेदन दिलेलं आहे आंदोलन करून. असं येत्या 2 दिवसात संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यावर उपाययोजना न केल्यास आम्ही खळखळाट आंदोलन करू. नुसतं एक प्रभाग नाही तर प्रत्येक पूर्ण धुळे शहरामध्ये स्ट्रीट लाईट असावेत. कारण महिला संध्याकाळी फिरायला निघतात, ज्येष्ठ नागरिक निघतात, लहान लहान मुलं खेळायची वेळ असते. आता या दिवसामध्ये संध्याकाळ लवकर अंधार पडतो, तर त्याच्यामुळे लोकांना चोरी करणं, मंगळसूत्र खेचणं किंवा कुत्रे एकदम अचानक लोकांच्या अंगावर येतात, बिबट्याचा वावर आहे, आपण किती काय काय घटना सगळे ऐकतो आहोत. तर कुठेही स्ट्रीट लाईट त्यांची चालू नाही आहे, यांच्याकडे पैसा नाही असं नेहमी सांगतात आणि अजिबात कुठंही लक्ष नाही. धुळ्यामध्ये खड्डे काय लाईट स्ट्रीट लाईट नाही आहेत, त्याच्यामुळे स्ट्रीट लाईट पूर्ण धुळ्यामध्ये जर काही चालू केला तर मग आम्ही इथे आंदोलन करू. हे केलं याच्यानंतर आम्ही सगळे इथे स्ट्रीट लाईट आणून फोडू. नुसते आज बल्ब त्यामुळे त्याच्यानंतर आम्ही आयुक्ताच्या दालनात बल्ब आणून फोडून टाकू. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.